क्रिकेट वर्ल्डमध्ये आता इंडिया वर्सेस पाकिस्तान क्रिकेट मॅच होणार नाही। हो, इतिहासाने स्वतःला पुन्हा एकदा दोहरावला आहे आणि त्याचा थेट परिणाम क्रिकेटवर झालेला आहे। 2008 साली मुंबईमध्ये एक भयंकर दहशतवादी हल्ला झाला होता। त्यानंतर भारताने पाकिस्तानपासून अंतर ठेवायला सुरुवात केली होती। खरे तर हे योग्यच आहे। भारताने ठामपणे सांगितलं होतं की आम्ही पाकिस्तानासोबत कुठल्याही फॉर्मॅटमध्ये, कुठल्याही सिरीजमध्ये, कुठल्याही परिस्थितीत क्रिकेट मॅचेस खेळणार नाही। वेळ गेली, परिस्थिती काहीशी सुधारत होती। गेल्या काही वर्षांमध्ये भारत पाकिस्तान यांच्यातले संबंध थोडेसे बदलू लागले होते। अनेक वेळा वाटलं की आता कदाचित भारत पाकिस्तान संबंध थोडे सुधारतील। एशिया कपमध्ये बरंच काही झालं। ओडीआय वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान भारतात आला। चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत बोलणी देखील सुरू झाली होती। पाकिस्तान भारतात खेळायला येईल असं वाटत होतं, पण नंतर ते घडलंच नाही। आणि आता मोठी बातमी ही आहे की भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना मॅचेस पुन्हा होणार नाहीत। कुठलाही एशिया कप होणार नाही आणि हे भारताकडून अधिकृतपणे सांगितलं गेलंय। काश्मीरच्या पहलगाममध्ये जे काही घडलं त्यानंतर भारताने काही मोठे आणि कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे आणि या कठोर निर्णयांमध्ये एक मोठा निर्णय म्हणजे नो मोर क्रिकेट विथ पाकिस्तान। इतकंच नाही तर भारतात PSLच्या मॅचेस दाखवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे। PSL म्हणजे पाकिस्तान सुपर लीग। या लीगच्या मॅचेस भारतात TV किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर दिसायचे, पण आता भारतीय सरकारने आणि हायकोर्टाने हे ठामपणे सांगितलंय त्यांचा टुर्नामेंट, त्यांच्या मॅचेस ते त्यांनी त्यांच्या देशात पाकिस्तानातच बघाव्यात, भारतात नाही। जे काही घडलं त्यावरून आधीच अंदाज होता की बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत आणि त्या बदलतही आहेत। खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फक्त वर्ल्ड कपमध्येच एकमेकांसमोर आमनेसामने आले होते, पण आता ती सिच्युएशन अजिबात नाहीये। हे एक मोठं आणि ऐतिहासिक वळण आहे, कारण सगळं असं वाटत होतं की एशिया कपमध्ये भारत पाकिस्तान परत आमनेसामने येतील, एकदा नव्हे तर अनेकदा मॅचेस होतील, आमनेसामने येतील, पण आता गॉड नोज T20 वर्ल्ड कपमध्ये त्यांचा आमनासामना होईल की नाही हे सांगता येणार नाही। भारतातून स्पष्टपणे सांगितलं गेलंय बॉर्डरवरच्या नद्या रोखण्याची चर्चा देखील सुरू आहे। युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अशा परिस्थितीत क्रिकेट होऊच शकत नाही। 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला आणि यापूर्वीही आतंकवाद्यांनी अनेकदा हे अमानवी आणि अमानुष असं नीच कृत्य केले आणि आता 2025 मध्ये पण अजूनही हे वेळोवेळी घडतंय। ही खरी तर एक चिडणारी गोष्ट आहे। PSL क्रिकेट लीग पासून इंडियन प्लेयर्सनी आधीपासूनच स्वतःला लांब ठेवलं आहे। खरं तर 2008च्या पहिल्या IPL सीझनमध्ये पाकिस्तानचे अनेक प्लेयर्स खेळले होते। शोएब अख्तर, मोहम्मद आसिफ सारखे प्लेयर्स IPL खेळले होते, पण आता ते सगळं भूतकाळात घडून गेले, पास्टमध्ये झालंय त्या गोष्टी। आता पाकिस्तानी क्रिकेट प्लेयर्स ना IPL खेळण्यावर बॅन आहे आणि आता सध्या ज्या अमानवी आणि चुकीच्या गोष्टी पाकिस्तानातील टेररिस्ट करत आहेत त्यानंतर मात्र हा बॅन अनेक वर्ष टिकेल हे मात्र नक्की। BCCIने स्पष्ट केले पाकिस्तान बरोबर भारत ना भारतात क्रिकेट मॅचेस खेळेल आणि नाही न्यूट्रल व्हेन्यूवर कुठे दुसऱ्या ठिकाणी सुद्धा खेळणार नाही, कुठेच आणि कदापि खेळणार नाही। PSL क्रिकेट लीगचे कुठलेही ब्रॉडकास्टिंग भारतात होणार नाहीत। फॅन कोर्टवरही बॅन घालण्यात आला आहे आणि भारताने ICCला स्पष्ट सांगितलंय की आम्हाला पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅचेस खेळायचं नाही। आता एक भारतीय फॅन म्हणून तुम्ही इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया ही रायव्हलरी नक्की पाहू शकता, बाकी काही नाही। ही मोठी बातमी आहे। काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये जे घडलं त्यानंतर 140 कोटी भारतीयांचं मन हेलावून गेलं। एक देश म्हणून जो काही निर्णय घेतला जातोय त्यामागे आपण सर्वांनी उभं राहायला हवं। ही वेळ एकत्र येण्याची आहे, देशासाठी आवाज उठवण्याची वेळ नक्कीच आहे। जय हिंद, जय भारत।